नमस्कार. ही कहाणी आहे एका तुफानाची, जनसेवेसाठी उठलेल्या एका वादळाची, सळसळत्या तरुण रक्ताची आणि समाजाच्या निस्सीम भक्ताची, ज्याचं नाव आहे दत्तात्रय बाळकृष्ण माने. 11 मार्च 1982 रोजी सांगली जिल्ह्यात शेतमजूर कुटुंबात जन्माला आलेल्या दत्ताला त्याचं बाळकडू मिळालं, तेच त्याच्या बालपणात. निमित्त मात्र बांबूंच्या आधारावर उभ्या असणाऱ्या पडक्या घरात, शेतमजूर म्हणून राबणाऱ्या बाळकृष्णजींच्या घरात. आई सुद्धा शेतमजूरच. थोडक्यात सांभाळणारा कोणीही गॉडफादर नव्हता. पण दत्तानं परिस्थिती पुढे हार मानली नव्हती. हॉस्टेलमध्ये राहून BA पर्यंतचं शिक्षण गळेल तितका घाम आणि मिळेल ते काम करत पूर्ण केलं. कधी भाजी विकली, कधी पेपर टाकले, कधी शिवणकाम केलं, तर कधी दुकानात गडी म्हणून दत्ता वावरला. पण परिस्थितीपुढे तो कधीच झुकला नाही. साहित्य आणि कलेवर सुद्धा दत्ताचं निस्सीम प्रेम. आणि म्हणूनच की काय, संगीत नाटक क्षेत्रात प्रचंड योगदान देणाऱ्या बालगंधर्वांचा साधा फोटो सुद्धा नाही, हे या कलेची आसक्ती असणाऱ्या दत्ताच्या लक्षात आलं. आणि त्यानं वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी गावात बालगंधर्व स्मारक उभारण्याचा निश्चय देखील केला. शेतमजूर कुटुंबात जन्माला आलेल्या या सर्वसामान्य मुलानं शासनाचे दरवाजे ठोठवले. आणि आश्चर्य, त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी तब्बल 2 कोटीचा निधी गावाला बहाल केला. संपूर्ण गाव अचंबितच झालं. 2 कोटींचा निधी गावात स्मारकासाठी आला आणि समाजकारण सोडून तिथं राजकारण चालू झालं. या गोष्टीची चीड येऊन दत्तात्रय यांनी इसवी सन 2007 सालात थेट मुंबई गाठली. मुंबईत तरी कोण होतं परिचयाचं. तरीही परिस्थितीशी झगडत 6x18च्या रूममध्ये राहून आपली समाजसेवा त्याने चालूच ठेवली. पहिलं यश मिळालं ते साई दिशा प्रतिष्ठान या संस्थेचा निर्माण करून. बघता बघता आरोग्यविषयक अनेक उपक्रम निर्माण सुद्धा झाले. इतकंच नव्हे तर महिलांचं सबलीकरण करण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला नागरी संस्था स्थापन देखील केली गेली. समाजसेवेचा वसा अखंड चालू राहिला. कुठे भूतदया असल्यानं दुष्काळग्रस्त भागात प्राणीमात्रांचा जीव वाचवण्यासाठी ट्रकच्या ट्रक भरून ते चारा घेऊन जाऊ लागले, तर कुठे माणसातली माणुसकी जपण्यासाठी घशाला कोरड पडलेल्या गावकऱ्यांना पाणी पुरवठा देखील करू लागले. त्यांना ती संजीवनी देऊ लागली. दत्तात्रय माने. मग संकट कितीही मोठं असो वा छोटं, आधार म्हटलं की हे नाव लोकांना आपसुकच सुचू लागलं. कधी आधार भिंत, तर कधी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुढे केलेला मदतीचा नव्हे तर सहानुभूतीचा हात. मग कधी सरकारची दारं ठोठवली, तर कधी लोकप्रतिनिधींसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. मग तो ठाणेकर असो, पुणेकर असो वा मुंबईकर, कायदेशीर बाबतींच्या पूर्ततेत सुद्धा दिशाभूल करणाऱ्यांना सावध करून योग्य ते मार्गदर्शन ते देऊ लागले. FDA अंतर्गत हॉकर्स रजिस्ट्रेशन हे त्याचं उत्तम उदाहरण. असं म्हणतात, स्त्री शिकली की कुटुंब शिकतं. महिलांच्या या शक्तिस्थानाला अचूक हेरून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांच्यापर्यंत 4 चांगले विचार आणि चांगले उपक्रम पोहोचवायचे, हा त्यांचा जणू वसाच झाला. HIV हा शब्द जरी काढला तरी अंगाचा थरकाप उडतो. अशा माणसांना भेटणं समाज मुद्दामून टाळतो. पण दत्तात्रय माने आणि त्यांचे सहकारी पुन्हा प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहत HIV बाधित महिलांना आणि मुलींना भेट देऊन त्यांच्यासोबत चक्क दिवाळी साजरी करायचे. ब्रँडच्या नावाखाली औषध विक्रेते करत असणाऱ्या कंपन्यांची लुटालूट हा एक चीड निर्माण करणारा विषय. याच असंतोषातून निर्माण झालं जनसेवेचं पहिलं जेनरिक मेडिकल, जनसेवा मेडिकल. किमतीत जमीन आसमानाचा फरक, पण गुण मात्र तितकाच.
ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वाटप असो, वृक्षारोपण मोहीम असो, आरोग्यविषयक रक्त तपासणी शिबिर असो किंवा चष्मा वाटप करण्याची शिबिर असो, गरजवंतांची गर्दी दत्तात्रयजींच्या अवतीभोवती सदानकदा घुटमळत असते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या 4 मूलभूत गरजा आणि त्या पूर्ण व्हायलाच हव्या या उद्देशानं झपाटलेले दत्तात्रय कधी आदिवासी पाड्यात जाऊन ब्लँकेट वाटायचे, तर कधी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचे दत्ता सर होऊन जायचे. तसे बरेचसे उपक्रम पार पडले, पण आजवरच्या या सगळ्या उपक्रमांमध्ये सगळ्यात महत्वाचे 2 काळी झेलवणारे उपक्रम म्हणजेच माळीण गावच्या घटनेतले मातीच्या ढिगाऱ्या खालून काढलेले ते मृतदेह. आणि तितकाच हृदयस्पर्शी असणारा उत्तराखंडावर उद्भवलेला तो जलप्रलय. गुरुवर्य स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकोडी यांनी शिक्षण घेत असताना समाजसेवेचे संस्कार तर रुजवलेच होते, पण ही सगळी कामं करत असताना अनेक समाजसेवी व्यक्तिमत्वांची या निमित्तानं ओळख होत होती. अण्णा हजारे यांचं जनलोकपाल आंदोलन असो वा प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात केली जाणारी मदत असो, दत्तात्रय माने हे नाव अनाहूतपणे या लोकांशी जोडलं जात होतं. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न सोडवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या अभिनव उपक्रमात देखील दत्तात्रय माने आणि त्यांचा मित्रपरिवार सहभागी झाला. उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये असं म्हणत अजूनही हे वादळ लढतं आहे, झगडतं आहे. गरज आहे ती फक्त काही हातांची, असे हात जे मदतीला खांद्याला खांदा लावून पुढे येतील, किंवा जे शाबासकीची थाप पाठीवर देऊन म्हणतील, मी आहे तुझ्यासोबत. तोपर्यंत हे वादळ लढतच राहणार, घोंघावतच राहणार, ज्या वादळाचं नाव आहे दत्तात्रय बाळकृष्ण माने.